भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी समाजवादी पक्षातून त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय। प्रदेश अध्यक्ष अबू आझिम आझमींकडे राजीनामा सुपूर्द केलाय, तर अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे। शेकडो महिला कार्यकर्त्यांचं रईस शेख यांना समर्थन असल्याचं देखील आता पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी समाजवादी पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। प्रदेश अध्यक्ष अबू आझिम आझमींकडे त्यांनी आपला राजीनामा हा सुपूर्द केलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून राजीनामा दिल्याची माहिती समोर येते, तर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी आता रईस शेख यांना समर्थन दिल्याचं देखील कळतंय। महत्त्वाची बातमी भिवंडीतून आपण पाहतोय। भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी आता समाजवादी पक्षातून आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। प्रदेश अध्यक्ष अबू आझिम आझमींकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला असून अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून राजीनामा दिल्याची माहिती समोर आलेली आहे। तर शेकडो महिला आणि कार्यकर्त्यांनी आता रईस शेख यांना समर्थन दिल्याचं देखील कळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रईस शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। प्रदेश अध्यक्ष आझमींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केल्याचं कळतंय, तर त्यांच्या मागे आता समर्थनासाठी महिला एकवटल्याचं देखील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय। पक्षातून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं कळतंय। अबू आझमींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अबू आझमींकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी समाजवादी पक्षातून राजीनामा दिला असून प्रदेश अध्यक्ष अबू आझमींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आता समोर येते आहे, तर शेकडो महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी देखील आता रईस शेख यांना समर्थन दिलेलं आहे। अभिजित हिरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। अभिजित, भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, अधिकचे अपडेट काय? नक्कीच हे जे अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून भिवंडी समाजवादी पक्षाचे आमदार जे रईस शेख यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवला असून सोशल मीडियावर यांनी राजीनामा जो आहे तो सोपवला आहे। परंतु सध्या हे जे यांचं ही जी गोष्ट माहीत पडतात, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जे होते त्यांचं जे ऑफिस होतं आर्केड वेच्या, त्या ऑफिसकडे अनेक नागरिक आणि महिला जमा झाल्या होत्या आणि त्यानंतर अबू आझमी यांच्याकडे त्यांनी अजून राजीनामा सुपूर्द केला नसून अजून आणि पक्षामध्ये आंतरिक वाद असल्यामुळे त्यांच्या ही अगदी अभिजित, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।